वैष्णवी जिनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे। तिला तिचा पती शशांक हगवणे हा पाईपनं मारहाण करायचा अशी धक्कादायक माहिती समोर येते। वैष्णवीला मारहाण करण्यात आलेला पाईप पोलिसांनी जप्त केलाय। तर या प्रकरणामध्ये पोलिसांकडून आणखी एक कलमाची वाढ करण्यात आली आहे। वैष्णवी मृत्यू प्रकरणी 12 जणांच्या आतापर्यंत साक्षी नोंदवलेल्या आहेत आणि अतिशय धक्कादायक अशी बाब समोर आली आहे। वैष्णवी जिनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलेलं होतं, पण तिची ही हत्या असल्याचा दावा केला जातो आणि अशामध्येच तिचा हैवान पती कशा पद्धतीने तिला छळायचा, तिला कशा पद्धतीने मारहाण करायचा याचे व्रण तिच्या शरीरावर सापडलेले होते आणि आता पाईपनं तो मारहाण करत होता अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे। त्या पाईपनं वैष्णवीला मारहाण केलेली होती। तिच्या हैवान पतीनं तो पाईप पोलिसांनी जप्त केल्याची ही माहिती समोर येते। तर यानंतर या प्रकरणामध्ये पोलिसांनी आणखी एक कलम वाढवलेला आहे आणि या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांच्या साक्षी नोंदवल्यात। हजर झालो आहे। 2 आरोपींना आणलं होतं, जे आरोपी नंबर 1 त्याचे सासरे म्हणजे मैताचे सासरे आणि दीर यांना हजर केलं होतं। 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे 28 तारखेपर्यंत। कुठली कारण, काय कारण सांगितलं? रिमांडमध्ये काय कारण? रिमांडची कारण अशी आहे की आज पहिल्याच पीसी होतं त्यांचं, तर तपास करणं त्यांच्याकडनं बाकी आहे। काही मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे। परत अजून कुणी मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे, ते पण कारण पोलिसांनी सांगितले। अजून त्याच्यामध्ये कोण कोण अजून आरोपी निष्पन्न होतील का त्याचा पण तपास करायचा आहे। त्याच्यासाठी पण कारण पोलिसांनी मागितली आहेत आणि असं करून निर्भर कोर्टाने पोलीस कस्टडी एक्सटेंड करून 5 दिवसाची पोलीस कस्टडी 28 तारखेपर्यंत दिलेली आहे।